विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वी चा गणित भाग 1 चा जो धडा सुरू केलेला आहे, धडा क्रमांक 2 वर्ग समीकरणे, याचा सराव संच 2.3 आज आपण संपवणार आहोत। ओके, काल आपण 2.2 सराव संच संपवला, याआधी आपण सराव संच 2.1 देखील संपवलेला आहे। जरी अजूनपर्यंत तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर बघा, तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती लिंक मी देऊन ठेवतो, नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा। ओके, तर चला आपण वेळ घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले तर आपल्याला शिकायचं आहे की जो 2.3 एक्सरसाइज आहे, जो सराव संच आहे, तो कशावरती डिपेंड आहे, म्हणजे कशावरती अवलंबून आहे। तर सराव संच 2.3 मध्ये तुम्हाला पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवायचं आहे। आता पूर्ण वर्ग पद्धत म्हणजे काय हे मी तुम्हाला सराव संचामध्ये सांगणार आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, जर वर्ग समीकरणाचं सामान्य रूप x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे असेल, आणि हेच असतंय, हे तुम्हाला माहित आहे, हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे। जर असं वर्ग समीकरण तुम्हाला दिलेलं असेल तर हा जो a आहे, हा a याच्या जागी, ओके, a च्या जागी तुम्हाला प्रत्येक वेळेस 1 पाहिजे, म्हणजे a ची व्हॅल्यू 1 पाहिजे। जर तुम्हाला वर्ग पद्धत शिकायची, पूर्ण वर्ग पद्धत, तर त्यामध्ये जे वर्ग समीकरण तुम्हाला दिलेलं आहे त्यासाठी हा जो a आहे त्याच्या जागी स्ट्रिक्टली किती पाहिजे, 1 पाहिजे। समजले इथपर्यंत? आणि त्यानंतर मग ज्या प्रोसेस मी तुम्हाला सांगणार, ज्या स्टेप्स तुम्हाला सांगणार, त्या तुम्हाला फॉलो करायचे। ओके, तर चला आपण सराव संच 2.3 ला सुरुवात करूया। आता सराव संच 2.3 मध्ये बघा, खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा। याआधी आपण कोणती पद्धत बघितली 2.2 मध्ये? अवयव पद्धत। ओके, ती एकदम सोपी होती, त्यामध्ये 3 प्रकारचे एक्झाम्पल मी तुम्हाला शिकवले। याच्यामध्ये एकाच प्रकारचे आहे, फक्त लक्षात ठेवायचंय जी a ची किंमत आहे ती तुम्हाला 1 पाहिजे। ओके, म्हणजे हा जो a आहे तो 1 पाहिजे। मग सर्वप्रथम आपण एक्झाम्पल लिहून घेऊ। आपलं काय आहे, x चा वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0 किंवा 0। ओके, लक्षात ठेवा, हे जे एक्झाम्पल आहे ते सराव संच 2.2 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आहे। ओके, सराव संच 2.2 मध्ये देखील आहे आणि हे सराव संच 2.3 मध्ये देखील आहे। मग आता काय करायचं, तर सर्वप्रथम लक्षात ठेवा पूर्ण वर्ग पद्धत म्हणजे काय। ओके, तुम्हाला एक अशी संख्या पाहिजे जी पूर्ण वर्ग आहे। पूर्ण वर्ग म्हणजे काय, जशी की मी घेतली 4, तर 4 ही पूर्ण वर्ग आहे। कुणाचा वर्ग आहे, 2 चा। मी जर घेतली 9, तर 9 कुणाचा वर्ग आहे, 3 चा। मी जर घेतली 16, 16 कुणाचा वर्ग आहे, 4 चा। म्हणजे अशी संख्या पाहिजे जी पूर्ण वर्ग आहे। पण ती संख्या मिळवायची कशी, तर ती मिळवायची अशी, प्रत्येक वेळेस एक कंस घ्यायचा आणि कंसाचा करायचा वर्ग। प्रत्येक वेळेस काय करायचं, एक कंस घ्यायचा, कंसाचा वर्ग करायचा आणि ते 1/2 घेऊन टाकायचा। ही स्टेप कंपल्सरी। कंसाचा वर्ग इथं 1/2 गुणिले, मग इथं कोण घ्यायचं, इथं, तर इथं लक्षात ठेवायचा हा जो मध्ये x आहे, प्रत्येक वेळेस हा जो मध्ये x आहे त्याचा सहगुणक इथं गेला पाहिजे। मग x चा सहगुणक इथं 1 दिसतो, मग मी तर 1 उचलणार। ओके, गुणाकार नेहमी समोरासमोरील संख्यांचा होतो, 1 1 1 भागिले 2 तसाच, आणि याचा काय करायचंय आता वर्ग। तर मी 1/2 चा वर्ग केला तर 1 चा वर्ग 1 असतो, 2 चा वर्ग 4 असतो। इथपर्यंत बरोबर आहे? ओके, म्हणजे ही जी संख्या आहे ती पूर्ण वर्ग आहे या समीकरणासाठी 1/4, कारण की 1 हा 1 चा वर्ग आहे आणि 4 हा 2 चा वर्ग आहे। समजले इथपर्यंत? मग पुढे काय करायचंय, पहिली स्टेप झाली, आता दुसरी स्टेप। मग पुढे असं करायचंय। ओके, इथे सोडवतो। हे जे वर्ग समीकरण दिलं होतं, x चा वर्ग अधिक x, ओके, हे घ्यायचंय, याच्यामधले पहिले दोघं लिहून ठेवायचे। त्या दोघांनंतर हा जो आलेला आहे तो एकदा ऍड करायचा, एकदा मायनस करायचा, म्हणजे हा जो पूर्ण वर्ग आहे तो आपल्या वर्ग समीकरणामधल्या ज्या 2 टर्म्स आहेत, ओके, हे जे 2 दिसतात तुम्हाला, x² अधिक x, जे 2 असतील ते, त्यांच्यानंतर एकदा अधिक करायचा, एकदा वजा करायचा, आणि पुढे जो आहे तो लिहून टाकायचा, वजा 20। बरं, मग पुढे काय, तर पुढे असं की या तिघांचा एक ग्रुप करायचा आणि या दोघांचा एक ग्रुप करायचा। ओके, आणि नेहमी लक्षात ठेवायचे या प्रकारच्या प्रश्नामध्ये a² - b² या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे, जो की मी तुम्हाला शिकवला। a² - b² काय असतो, a वजा b a अधिक b। मुलं म्हणतील का बरं, आता बघा का, a वजा b अधिक b कसं यूज करायचं शिकवतो मी तुम्हाला। तर सर्वप्रथम हे तिघं तुम्हाला कंसात घेऊन जायच्यात, हे तिघं कंसात घेऊन जायच्यात आणि हे दोघं कंसात घेऊन जायच्यात। पण कसे, तर लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये जो व्हेरिएबल असून पहिला तो आतमध्ये जाईल, तर याच्यामध्ये मला x दिसतो तर x आतमध्ये, आणि या x च्या समोर कोणतं चिन्ह आहे तो आतमध्ये। बस इथपर्यंत बरोबर आहे? सगळ्यात पहिले तर x आतमध्ये, त्याच्या पुढचं जे चिन्ह आहे ते आतमध्ये, त्यानंतर काय, हा जो x आहे त्या x सोबत इथं 1 दिसतो, बरोबर। मग लक्षात ठेवायचं, या दोघांची तुम्हाला तुलना करायची। कोणाची तुलना करायची, या दोघांची। त्या दोघांमध्ये वर्ग कोण आहे, तर 1
त्या दोघांमध्ये वर्ग कोण आहे? एक. पण तो कुणाचा वर्ग आहे? एकचा. मग ज्याचा वर्ग तो आतमध्ये, यांच्यामध्ये एक वर्ग होता आणि तो एकचा वर्ग होता म्हणून एक आतमध्ये, भागिले 4 आहे. 4 कुणाचा वर्ग आहे? 2चा. ओके, अशा प्रकारे आपण आतमध्ये घेऊन गेलो. 1 अधिक 1/2चा वर्ग. पहिलं एक्झाम्पल तुम्हाला नेहमी जड जाणार, पण दुसरं तिसरं एक्झाम्पल 100% समजणार. ओके, फक्त हे तुम्हाला लक्ष देऊन बघायचंय. ओके, याचा वर्ग केला. आता इथं काय, तर इथं असं आहे की हा जो 20 आहे त्याच्या छेदस्थानी 1 आहे, आणि मी जर बघितलं तर मला ह्या दोघांचा जो पाय आहे तो सारखा दिसत नाही. पाय जर सारखा नाही तर आपण तिरकस गुणाकार करतो. मग करूया. 1 1 1, चिन्ह काय त्याचं? वजा. 4 20 80, म्हणजे 20 चौक 80, आणि चिन्ह कोणतं त्याचं? वजा. भागिले 4 1 4, आणि बरोबरच्या पलीकडे किती? 0. एकदम करेक्ट आहे. हे झालं 1 अधिक 1/2 त्याचा वर्ग. इथं बघा दोघांची बेरीज होईल कारण की चिन्ह सारखे आहेत. वजा 81 भागिले 4 बरोबर 0. आता काय, हा झाला 1 अधिक 1/2 त्याचा वर्ग, वजा याला कंसाच्या रूपात लिहायचंय, कंसाचा वर्ग. मग 81 कुणाचा वर्ग आहे? 9चा. 4 कुणाचा वर्ग आहे? 2चा. म्हणजे हा 81 भागिले 4 ला मी 9/2चा वर्ग लिहू शकतो. बरोबरच्या पलीकडे 0. ओके, आलं का? हा तुमचा ए, हा तुमचा ए चा वर्ग, हा तुमचा बी चा वर्ग. आणि ए चा वर्ग वजा बी चा वर्ग काय सांगतो? एका कंसामध्ये ए वजा बी घ्यायचा, एका कंसामध्ये ए अधिक बी घ्यायचा. ओके, मग घेऊया. 2 कंस घ्यायचे, ए वजा बी चा एक, ए अधिक बी चा एक, आणि बरोबरच्या पलीकडे 0. ओके, इथपर्यंत बरोबर आहे. ए किती आहे आपला? ए आहे 1 अधिक 1/2. ए किती आहे आपला? 1 अधिक 1/2. एकदा वजा घ्या, एकदा अधिक घ्या. बी किती आहे आपला? बी किती आहे आपला? 9 ओके 9/2. 9/2 बी आहे. 9/2. 9/2 बरोबर इथपर्यंत. आता मग लक्षात ठेवायचं. ओके, इथं सोडवतो. पुढे जर गेलो तर मग थोडंसं डोक्यावरून जाऊ शकतो तुमच्या पुढच्या पानावर घेतलं तर. इथं सोडवतो, नाही जागा पुरली तर पुढे जाऊया. मला कंसामध्ये असं दिसतंय. ओके, काय? हा एक तासाच या दोघांचा पाया सारखा आहे. पाया जर सारखा तर आपण अंश स्थानांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. पण या दोघांचे चिन्ह वेगळे दिसतात, मग वजाबाकी होईल. नावातून एक गेला 8, 9 मोठा म्हटल्यानंतर वजा चिन्ह, भागिले किती आहे? 2. त्यानंतर या कंसामध्ये बघा 1 तासाच या दोघांचा पाया सारखा 2, 1 आणि 9 किती? 10, कारण की दोघांचे चिन्ह सारखे. 9 मोठा म्हटल्यानंतर अधिक, बरोबरच्या पलीकडे 0. ओके, बे 1 बे, बे चौक 8, बे 1 बे, बे पंचे 10, म्हणजे उत्तर किती आलं? 100. ओके, ही स्टेप जर तुम्हाला दिसत नसेल तर बघा इथं करून टाकतो तुमच्यासाठी, व्यवस्थित करतो ते पण. काय आहे? x वजा, ही स्टेप करतो, x वजा 8/2 आणि x अधिक 10/2 बरोबर 0. बघा इथली स्टेप मी तिथं लिहिली, म्हणजे ही स्टेप लिहायची तुम्हाला गरज नाही. आता बे 1 बे, बे चौक 8, बे 1 बे, बे पंचे 10, x वजा 4 इथं आला, त्यानंतर x अधिक 5 इथं आला, आणि बरोबरच्या पलीकडे किती रे? 0. बर, म्हणजे जर या दोघांचा गुणाकार 0 येतोय तर एक तर हा कंस x वजा 4, एक तर हा 0 असेल, किंवा हा जो x अधिक 5 आहे हा 0 असेल. मग जर वजा 4 पलीकडे गेला तर अधिक 4, आणि अधिक 5 पलीकडे गेला तर वजा 5. ओके, म्हणजेच आपण उत्तरामध्ये म्हणू शकतो, म्हणून x बरोबर 4 किंवा x बरोबर वजा 5 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, काय करायचंय परत एकदा बघा. प्रत्येक वेळेस कंस घ्यायचाय, कंसाचा वर्ग, त्याच्यामध्ये 1/2 घ्यायचा, आणि इथं x चा सहगुणक घ्यायचा. मग यांची क्रिया करायची, पुढे त्याचा वर्ग घ्यायचा. हा झाला पूर्ण वर्ग. हा आलेला पूर्ण वर्ग या दोघांनंतर एकदा अधिक करायचा, एकदा वजा करायचा. या तिघांचा एक ग्रुप घ्यायचा, या दोघांचा एक ग्रुप घ्यायचा, याला कंसामध्ये घेऊन जायचं, याला पण कंसामध्ये घेऊन जायचंय, पण सोडवायचंय आधी, आणि मग घेऊन जायचं. समजलं इथपर्यंत? मग त्यानंतर प्रत्येक वेळेस हा फॉर्म्युला तुम्हाला युज करायचा आहे. ओके, हा फॉर्म्युला साईडला लिहून ठेवा. a चा वर्ग वजा b चा वर्ग काय असतो? a वजा b गुणिले a अधिक b. समजलंय? यावर पटापट याचा स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रश्न क्रमांक 2. बघा प्रश्न क्रमांक 2 काय आहे? x चा वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला प्रत्येक वेळेस. ओके, काय लक्षात ठेवायचं आहे? हा जो x चा वर्ग असेल याच्या सोबत नेहमी 1 पाहिजे. जर 1 असेल तर आणि तरच तुम्ही पूर्ण वर्ग पद्धतीने ते वर्ग समीकरण सोडवू शकता, नाहीतर मग ते तुम्हाला सुटणार नाही. समजलं? आता या ठिकाणी ऑलरेडी 1 दिला म्हटल्यानंतर हे समीकरण सोपं आहे. ओके, हे जर समीकरण सोपं आहे तर सगळ्यात पहिली स्टेप आपली काय असेल? 1/2 घ्यायचा, गुणिले घ्यायचा, आणि कंसाचा वर्ग करायचा. हे कंपल्सरी. या ठिकाणी कोण येईल? तर या ठिकाणी x चा सहगुणक किती आहे? 2 येईल. बरोबरच्या पुढं 2 ला 2 काय होईल? कट, कारण की मध्ये गुणाकार आहे, आपण कट करू शकतो. इथं उरला फक्त 1. त्या 1 चा झाला वर्ग, आणि 1 चा वर्ग किती असतो? 1.
ओके, म्हणजे या वर्ग समीकरणासाठी पूर्ण वर्ग आहे 1 आणि हा जो पूर्ण वर्ग आलेला आहे तो घ्यायचा आहे तुम्हाला आणि तो या दोघांनंतर हे जी पहिले दोन पद आहेत x चा वर्ग अधिक 2x यांच्यानंतर एकदा अधिक करायचा एकदा वजा करायचा, हा पूर्ण वर्ग ह्या दोघांनंतर एकदा अधिक करायचा एकदा वजा करायचा आणि पुढे वजा 5 तर आहेच, बरोबरच्या पलीकडे किती 0. म्हणून तुम्हाला भेटली हे तिघं आणि हे दोघं, बरोबर. आणि हे तिघं आणि हे दोघं भेटले तर लक्षात ठेवायचं याला हे जे तिघ आहेत त्या तिघांना तुम्हाला आतमध्ये घेऊन जायचंय आणि आतमध्ये घेऊन जाणं इतकं काही सोपं नाही. ओके, आतमध्ये घेऊन जाण्यासाठी ट्रिक लागते आणि ती ट्रिक मी तुम्हाला शिकवणार आहे, फक्त तुम्हाला लक्ष देऊन बघायचंय. सगळ्यात पहिले तर जो चल असेल तो घेऊन जायचा, जो असेल तो यम असला तर यम, एक्स असला तर एक्स, वाय असला तर वाय. तर एक्स आहे तर घेऊन गेलो, याच्या पुढे चिन्ह कोणतं आहे अधिक, घेऊन गेलो एक्स अधिक. त्यानंतर पुढे काय तर लक्षात ठेवायचं हा जो अंक आहे तो येण्यासाठी या दोघांचा विचार करायचा आहे, 2चा आणि 1चा. 2 आणि 1चा जर विचार केला तर मला सांगा 2 आणि 1 मध्ये वर्ग कोण आहे तर 1, वर्ग कोण आहे 1. विचार करायचा या दोघांमध्ये वर्ग आहे 1 आणि तो एक कुणाचा वर्ग आहे तर 1 चा वर्ग आहे. सगळ्यात पहिला वर्ग कोण आहे 1 आणि तो कुणाचा वर्ग आहे 1चा, ज्याचा वर्ग तो आतमध्ये म्हणजे 1 आतमध्ये. त्यानंतर इकडे ओके हे आतमध्ये गेले. आता याचा काय विषय बघा, 1 आणि 5 दोघांचे चिन्ह सारखे म्हटल्यानंतर हे झाले 6, 1 आणि 5 6, चिन्ह 5 मोठा म्हटल्यानंतर वजा, बरोबरच्या पलीकडे 0. आपल्याला हे जे समीकरण आहे ते a चा वर्ग वजा b चा वर्ग या स्वरूपात आणायचं आहे, a चा वर्ग वजा b चा वर्ग. आपण काय करूया, a चा वर्ग तर आलाय x अधिक 1 चा वर्ग वजा इथं जर 9 असता तर त्या 9 ला मी 3 चा वर्ग असं लिहू शकतो, जर 25 असतं तर 25 ला 5 चा वर्ग लिहू शकतो. पण इथं अशी संख्या आली जी कुणाचाच वर्ग नाही. मग जर सर्व संख्या 2.2 तुम्ही बघितलं असेल तर त्यामध्ये मी शिकवलं जी संख्या कुणाचाच वर्ग नाही त्या संख्येचं काय करायचं, समजा असं आलं 6 आणि 6 कुणाचा वर्ग आहे का नाही, मग जी कुणाचाच वर्ग नाही तिला घ्यायचं वर्गमुळात आणि त्याचा वर्ग करायचा. का बरं, कारण की वर्गमुळातला जर स्क्वेअर कॅन्सल झाला तर आन्सर परत तीच संख्या येते. ओके, लक्षात आलं. तर आज 6 कुणाचाच वर्ग नाही म्हटल्यानंतर आपण वर्गमुळात 6 घेऊ आणि त्याचा वर्ग करूया, बरोबरच्या पलीकडे 0. आता शिक आपल्याला भेटलंय a चा वर्ग वजा b चा वर्ग. मग काय असतोय a चा वर्ग वजा b चा वर्ग, हा तुमचा a हा तुमचा a. ओके, असं लिहायचं नाही बरं का, तुम्हाला समजण्यासाठी देतोय. वजा हा तुमचा b, b चा वर्ग. तर तुम्हाला घ्यायचंय a वजा b आणि a अधिक b, बरोबरच्या पलीकडे 0. चला a किती आहे उचला, a आहे आपला x अधिक 1. a किती आहे x अधिक 1. a किती आहे आपला x अधिक 1. त्यानंतर ओके एकदा वजा घ्यायचंय एकदा अधिक घ्यायचंय आणि b किती आहे आपला, b आहे वर्गमुळात 6. b आहे वर्गमुळात 6. समजलं इथपर्यंत. म्हणजेच काय, एकतर हा 0 असेल किंवा तो 0 असेल. मग लिहूया, म्हणून एकतर x अधिक 1 वजा वर्गमुळात 6 हा 0 असेल किंवा x अधिक 1 अधिक वर्गमुळात 6 हा 0 असेल. समजलं इथपर्यंत. मग पण आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे, मग x तसाच ठेवा, बाकीचं सगळं तिकडे शिफ्ट करा. अधिक 1 तिकडे गेला तर वजा 1, वजा वर्गमुळात 6 तिकडे गेला तर अधिक वर्गमुळात 6. हे झालं पहिलं मूळ. दुसरं मूळ बघा, x तसाच अधिक 1 पलीकडे गेला तर वजा 1, अधिक वर्गमुळात 6 पलीकडे गेला तर वजा वर्गमुळात 6. हे झालं दुसरं मूळ. ओके, शेवटी उत्तर कसं लिहायचं ते एकदा शिकवतो. पेपरमध्ये असं लिहायचं तुम्हाला, म्हणून x बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 6 किंवा ल्या आणि ल्या चालते, किंवा x बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 6 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, आता काही मुलं म्हणतील आमच्या शाळेमध्ये तर ही स्टेप शिकवत नाहीत, आमच्या शाळेमध्ये दुसरी स्टेप आहे. ओके, ही स्टेप बघा 12वीच्या बोर्ड मध्ये आहे आणि ही 10वीला पण चालते. म्हणून मी प्रत्येक वेळेस ऑफलाईन बॅचेस मध्ये ही ट्रिक शिकवली आणि ही ट्रिक पेपर मध्ये मुलांनी लिहिलेली. समजलं का? ओके, आता ऑफलाईन मध्ये कसं शिकवतात, ऑफलाईन मध्ये हे पहिले दोन घेतात, x चा वर्ग अधिक 2x आणि याची तुलना कोणासोबत करतात, x चा वर्ग अधिक kxy सोबत करतात. ओके, मग परत हे दोघांची तुलना करायची, तिथून y ची व्हॅल्यू. ओके, हे सगळं खूप लांब झालं. आता तुम्हाला असं सोडवायचं, हे तुम्हाला सोपं जाईल. समजलंय? जेवढं सांगतो तेवढं करायचं आणि तसंच पेपर मध्ये तुम्हाला लिहायचंय. ओके, घ्या बरं पटापट याचा स्क्रीनशॉट. झालंय? ओके, जाऊया पुढं प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय आहे, m चा वर्ग वजा 5m. ओके, तो वजा 3 बरोबरच्या पलीकडे आहे, पण आपल्याला बरोबरच्या पलीकडे 0 पाहिजे. आपण बरोबरच्या पलीकडचा अलीकडे आणू, m चा वर्ग
वजा 5m, तो -3 जर अधिक अलीकडे आला तर अधिक होईल, बरोबर 0. म्हणजे हे आपलं वर्ग समीकरण आहे आणि आपल्याला याला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचंय. आणि पूर्ण वर्ग पद्धतीने कसं सोडवायचंय, सगळ्यात पहिली पायरी काय आहे, कंस घ्यायचा, कंसामध्ये 1/2 घ्यायचा गुणिले इथं x चा कोइफिशियंट. x चा कोइफिशियंट किती आहे 5, पण त्या 5चं चिन्ह काय वजा आणि याचा वर्ग. बर, नंतर -5 एका -5 भागिले 2 तासात आणि याचा काय करायचं आता वर्ग. -5चा वर्ग 25. मला म्हणतील सर कसं काय, -5चा वर्ग तर -25 यायला पाहिजे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणताही मायनस मध्ये असू द्या, ओके, -5 असू द्या, -2 असू द्या, -3 असू द्या, -5चा वर्ग असतो 25 आणि साध्या 5चा पण वर्ग किती असतो 25 असतो. -2चा वर्ग असतो 4 आणि 2चा पण वर्ग किती असतो 4. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं वर्ग कधीच निगेटिव्ह नसतो, वर्ग ऑलवेज पॉझिटिव्ह, वर्ग कधी पण अधिक या साईन मध्ये असतो. समजलंय? ओके, तर बघा इथं 5चा वर्ग किती झाला, 5चा वर्ग 25 आणि खाली 2चा वर्ग किती झाला 4. हा जो आलेला पूर्ण वर्ग आहे तो घ्यायचा आहे. पलीकडे घेऊया आता, इथं आपल्याला जागा पुरेल. मग या दोघांनंतर कोण दोघं आहेत ते, m चा वर्ग वजा 5m, या दोघांनंतर एकदा काय करायचं अधिक आणि एकदा काय करायचंय वजा. एकदा अधिक केला, एकदा वजा केला आणि पुढे किती आहे +3 बरोबर 0. ओके, मग तुम्हाला हे तिघं भेटली आणि हे दोघं भेटले. समजलं इथपर्यंत? ओके, हे तिघं आणि हे दोघं. तर मग काय करायचंय, तर यांना तुम्हाला आतमध्ये घेऊन जायचंय कंसामध्ये, कंसाचा वर्ग. पण कंसाच्या वर्गामध्ये घेऊन जाताना विचार करायचा आहे याच्यामध्ये चल कोणता आहे, या तिघांमध्ये यम आतमध्ये, याच्या पुढे चिन्ह कोणतं आहे वजा आतमध्ये. हे नेहमी प्रत्येकाला जमणार. चल तर आतमध्ये घेऊन जातील, एक्स असलं तर एक्स, वाय असलं तर वाय, तो आतमध्ये गेला. त्यानंतर याच्या पुढे जे चिन्ह आहे ते आतमध्ये. ओके, तो आतमध्ये गेल्यानंतर पुढे काय, तर लक्षात ठेवायचंय हे जे दोघं आहेत ते 5 आणि 25, या 5 आणि 25 मध्ये वर्ग कोणता आहे, तर 5 आणि 25 मध्ये वर्ग आहे 25, वर्ग 25 आहे. पण तो 25 कुणाचा वर्ग आहे 5चा. मग आतमध्ये कोण जाईल 5, ज्याचा वर्ग आहे तो आतमध्ये भागिले भागिले ओके 4 मधून आतमध्ये कोण जाईल 2. ओके, 4 मधून आतमध्ये कोण जाईल 2. समजलं इथपर्यंत? कारण की 4 कोणाचा वर्ग आहे 2चा. त्यानंतर मला सांगा इथं छेदस्थानी 1 आहे, या दोघांचे बेस सारखे दिसतात का, पाया नाही. मग तिरकस गुणाकार करूया. 1 25 25 चिन्ह 25चा वजा अधिक 4 त्रिक 12 आणि भागिले किती रे 4 1 4, बरोबरच्या पलीकडे किती 0. म्हणून m वजा 5 भागिले 2 याचा वर्ग. इथं बघा वजाबाकी होईल, 25 मधून 12 गेले 13, 25 मोठा म्हटल्यानंतर वजा भागिले 4 बरोबर 0. ओके, आपल्याला a चा वर्ग वजा b चा वर्ग करायचा आहे. हा झाला m वजा 5 भागिले 2. ओके, वजा याला आपण काय करू शकतो, 13ला कसं लिहू शकतो, वर्गमुळात 13, कारण की 13 कोणाचा वर्ग नाही, 4 कोणाचा आहे 2चा. म्हणजे 13 वर्गमुळात गेला आणि 4 खाली 2 आला. समजलं इथपर्यंत? बरोबरच्या पलीकडे 0. हा झाला a चा वर्ग वजा b चा वर्ग. मग a चा वर्ग वजा b चा वर्ग काय असतो, एकदा a वजा b असतो, एकदा a अधिक b, a वजा b a अधिक b बरोबरच्या पलीकडे 0. a किती आहे तो पहिलं लिहून घ्या, m वजा 5/2. a किती आहे, m वजा 5/2. ओके, त्यानंतर b किती आहे, एकदा वजा घ्या एकदा अधिक घ्या. b किती आहे, वर्गमुळात 13 भागिले 2. b किती आहे, वर्गमुळात 13 भागिले किती रे बाळ 2. ओके, एकतर हा 0 असेल किंवा तो 0 असेल. हा घ्या m वजा 5/2 वजा वर्गमुळात 13/2. एकतर हा 0 असेल किंवा m वजा 5/2 अधिक वर्गमुळात 13/2, एकतर हा 0 असेल. पण आपल्याला m ची किंमत काढायची. मग हे टोटल तिकडे पाठवून देऊ. ओके, टोटल तिकडे पाठवून देऊ. इथं राहिलं m, हा जर वजा पलीकडे गेला तर तो झाला अधिक, हा जर वजा पलीकडे गेला तर तो झाला अधिक भागिले 2. ओके, त्यानंतर m बरोबर, हा जर वजा पलीकडे गेला तर तो झाला अधिक. ओके, हा जर अधिक पलीकडे गेला तर तो झाला वजा वर्गमुळात 13/2. ओके, मग मला सांगा m बरोबर दिसतंय ना तुम्हाला इथं, या दोघांचा बेस सेम आहे म्हटल्यानंतर एक कॉमन बेस घेतो 2 आणि वरती 5 अधिक वर्गमुळात 13. त्यानंतर ओके, हे झालं पहिलं आन्सर. ओके, इथं बघा या दोघांचा कॉमन बेस म्हटल्यानंतर m बरोबर कॉमन एक बेस घेतो 2, वरती 5 वजा वर्गमुळात 13. ओके, मग लक्षात ठेवायचं म्हणून m बरोबर 5 अधिक वर्गमुळात 13/2 किंवा m बरोबर 5 वजा वर्गमुळात 13/2 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे असतील. ओके, दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित? ओके, याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे. पण एक गोष्ट अजून सांगतो. ओके, याच ठिकाणी जर तुम्ही कॉमन बेस घेतला असता तरी पण आन्सर
हेच आलं असतं. ओके, फक्त इकडचं आन्सर तिथे गेलं असतं, तिकडचं इथं आलं असतं. ओके, असं चालतंय. ओके, समजलं असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके, घेतलाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 पासून कॅटेगरी थोडीशी वेगळी आहे. ओके, का वेगळी आहे ते सांगतो. सगळ्यात पहिलं बघा, 9y चा वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0. ओके, आपल्याला इथं 1 पाहिजे होता. मागील 3 एक्झाम्पल मध्ये इथं 1 आला, पण इथं 1 आलाय का? नाही, इथं तर 9 आला. मग जर 9 आला तर काय करायचंय? 9च्या जागी 1 आणावं लागेल. मग कोणत्याही नंबरला जर आपल्याला 1 आणायचं तर काय करायचं? लक्षात ठेवायचं, कोणत्याही नंबरला जर 1 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याच नंबरला भागावं लागतंय. तर मला इथं 9 दिसतो. ओके, इथं जो दिसेल तो, जर आपल्याला इथं 1 करायचंय तर इथं 5 दिसला तर 5, 9 दिसला तर 9, त्याने या संपूर्ण समीकरणाला भागायचंय. इथं 9 दिसतो, तुम्ही काय करतो? 9 ने भागू. ओके, 9 ने भागू, 9 ने भागूया. 9 ने जर भागलं तर बघा, 9 भागिले 9 झाला वाय स्क्वेअर, वजा 12 भागिले 9 झाला वाय, अधिक 2 भागिले 9 झाला बरोबर 0. ओके, याला 9 ने भागलं, याला 9 ने भागलं, याला 9 ने भागलं, 9 9 कट झाला. इथं राहिला वायचा वर्ग वजा 12/9. ओके, कुणाच्या पाड्यात आहे बघा, 3 चौक 12, 3 त्रिक 9, म्हणजे झालं 4 भागिले 3 वाय अधिक 2/9 आणि बरोबरच्या पलीकडे किती रे? 0. ओके, आता याच्या पुढे आपली स्टेप फॉलो करायची. आता मुलं काय करतील? हे समीकरण परत वापरतील. हे आलं तरी लक्षात ठेवायचंय, ह्या समीकरणाचा उपयोग करून आपण हे समीकरण काढलं. आता आपल्याला हे समीकरण यूज करायचंय, वर्ग समीकरण. याचा यूज आपल्याला आता नाहीये. ज्या ठिकाणी एक कोइफिशियंट आहे, वायचा वर्ग जो आहे त्याचा सहगुणक ज्या ठिकाणी 1 असेल तो आपल्या कामाचा आहे. हा आपल्या कामाचा आहे सध्या, बरोबर. मग जर हा कामाचा आहे तर आपण काय करू? सगळ्यात पहिली स्टेप आपली, ओके, कंस घेऊ, कंसाचा वर्ग. एक कंसाच्या वर्गामध्ये 1/2 गुणिले. ओके, इथं वायचा सहगुणक किती आहे? वजा 4/3, वजा 4/3 बरोबरच्या पलीकडे गेलं तर बघा 2 ने 4 कट होतो, बे 1 बे, बे 2 4. मग इथं किती राहिला बघा आतमध्ये? ओके, 1 2 2, त्याचं चिन्ह वजा, भागिले 3 1 3. ओके, याचा वर्ग करा बरं. याचा वर्ग केला तर वजा 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. ओके, वजा 2चा वर्ग किती रे? 4 आणि 3चा वर्ग किती? 9. मग आता मला सांगा, हा जो आलेला पूर्ण वर्ग आहे तो ह्या दोघांनंतर काय करायचं? एकदा अधिक आणि एकदा वजा. मग करूया. म्हणून वायचा वर्ग वजा 4/3 वाय, याच्यानंतर एकदा अधिक करू, कोण? 4/9, एकदा वजा करू, कोण? 4/9 आणि बरोबरच्या पलीकडे किती आहे? सॉरी, त्याच्या पलीकडे किती आहे? अधिक 2/9. ओके, परत एकदा सांगतो, मुलांच्या डोक्यातून जात असेल. या दोघांनंतर हा जो आहे तो एकदा ऍड केला, एकदा मायनस केला, म्हणजे एकदा अधिक एकदा वजा, आणि त्याच्या पलीकडे किती होतं? अधिक 2/9 तसंच. मग हे तिघं तुम्हाला भेटले, हे दोघं तुम्हाला भेटले. याला तुम्हाला आतमध्ये घेऊन जायचे कंसामध्ये, त्याचा वर्ग, आणि कंसामध्ये नेणं आता तुम्हाला जमलं असेल. सगळ्यात पहिलं तुमचं उत्तर माझ्या आधी असेल काय? की इथं वाय जाईल आतमध्ये, का? वाय तिथं चल आहे, त्यानंतर चिन्ह कोणतं जाईल? वजा. एकदम करेक्ट आहे. आता इथं लक्षात ठेवायचं, या दोघांमध्ये विचार करायचा आहे, हे दोघं यांच्यामध्ये विचार करायचा आहे. ओके, 4 आणि 4 मध्ये वर्ग कोण आहे? 4, पण तो 4 कुणाचा वर्ग आहे? 2चा. ज्याचा वर्ग तो आतमध्ये, 2 आतमध्ये, भागिले. ओके, भागिले 3 आणि 9. 3 आणि 9 मध्ये वर्ग कोण आहे? 9. कोणाचा आहे? 3चा. 3 आतमध्ये. समजले इथपर्यंत? ओके, हीच ट्रिक अप्लाय करायची. जो वर्ग आहे आधी तो आयडेंटिफाय करायचा, मग तो कुणाचा वर्ग आहे तो आतमध्ये घेऊन जायचा. इथं बघा दोघांचा बेस सेमच दिसतोय मला. ओके, दोघांचा जर पायासारखा आहे तर एक कॉमन पाया घेतो, वरती बघा याचं वजा चिन्ह, याचा अधिक चिन्ह आहे, म्हणजे वजा बाकी होईल. 4तून 2 गेले 2, आणि 4 मोठा म्हटल्यानंतर वजा, बरोबरच्या पलीकडे 0. ओके, म्हणून वाय वजा 2/3 चा वर्ग, आणि याला वर्गाच्या रूपात लिहायचंय आपल्याला. वर्गाच्या रूपात कसं लिहिता येईल? 2 ला काय लिहू शकतो मी? वर्गमुळात 2, कारण की 2 कुणाचाच वर्ग नाही. 2च्या जागी 4 असतं तर आतमध्ये जाताना 2 आला असता, पण तिथं 2च आहे. 2 कुणाचाच वर्ग नाही, मग तो वर्गमुळात गेला. 9 कुणाचा वर्ग आहे? 9 आहे 3चा वर्ग, बरोबरच्या पलीकडे 0. काय अडचण इथपर्यंत? ओके, काहीच अडचण नसायला पाहिजे. आता झाला आपला फॉर्म्युला, a चा वर्ग वजा b चा वर्ग. आणि काय असतो a चा वर्ग वजा b चा वर्ग? आधी सांगून टाकलं मी तुम्हाला. एका कंसामध्ये a वजा b, एका कंसामध्ये a अधिक b. मग घेऊया a वजा b, a अधिक b, बरोबरच्या पलीकडे 0. a किती आहे आपला? y वजा 2/3. a किती आहे आपला? y वजा 2/3. एकदा वजा, एकदा अधिक. आणि b कोण आहे आपला? वर्गमुळात 2/3. b कोण आहे आपला? वर्गमुळात 2/3. समजलं इथपर्यंत? मग जर या दोघांचा गुणाकार 0 येत असेल तर एकतर हा 0 असेल किंवा तो 0 असेल. मग याला 0 घ्या,
y वजा 2/3 वजा वर्गमुळात 2/3, एक तर हा शून्य असेल किंवा y वजा 2/3. मग काय करूया, आपल्याला y पाहिजे म्हटल्यानंतर y तसाच ठेवू. हा वजा पलीकडे गेला तर अधिक 2/3 झाला, हा वजा पलीकडे गेला तर अधिक वर्गमुळात 2/3 झाला. हा y तसाच ठेवू, हा जर वजा पलीकडे गेला तर तो अधिक झाला आणि हा अधिक पलीकडे गेला तर तो वजा झाला. y बरोबर दोघांचा एक कॉमन बेस घेऊ 3 आणि वरती 2 अधिक वर्गमुळात किती रे 2. ओके, 2 अधिक वर्गमुळात 2. नंतर याला कसं लिहू शकतो मी, दोघांचा कॉमन बेस 3 आणि वरती 2 वजा वर्गमुळात 2. ओके, म्हणजे ही आपल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. 2 अधिक वर्गमुळात 2 भागिले 3 आणि y बरोबर 2 वजा वर्गमुळात 2 भागिले 3. समजलं इथपर्यंत? या पटापट स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा, 2y चा वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0. आता मागील प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित बघितले असतील तर हा प्रश्न तुम्हाला 100% येणार आहे. ओके, हा जो प्रश्न आहे बघा, त्यामध्ये हा जो y चा वर्ग आहे त्या ठिकाणी 2 आहे पण आपल्याला तर 1 पाहिजे. मी काय शिकवलं, या ठिकाणी जो असेल त्याने संपूर्ण समीकरणाला भागून टाकायचंय. मागच्या वेळेस 9 होता. ओके, वाटलंच तर दाखवतो तुम्हाला, इकडे बघा, या ठिकाणी 9 होता, 9 ने भागला. आता कोण दिसतोय, 2, 2 ने भागायचंय. इथं जर 5 असतं तर 5 ने भागला असतं. समजलंय? मग काय करूया, 2 ने भागू, 2 ने भागू. जर 2 ने भागलं तर उत्तर काय भेटतं बघा. ओके, एकदम प्रॉपर करून दाखवतो तुम्हाला. 2 भागिले 2 y चा वर्ग अधिक 9 भागिले 2y अधिक 10 भागिले 2 बरोबर 0. तर इथं 2 ला 2 काय होईल, कट, बे एक बे, नंतर बे एक बे, बे पंचे 10. इथं राहिला फक्त y चा वर्ग अधिक 9/2y अधिक इथं राहिला 5 आणि बरोबरच्या पलीकडे 0. हे आपलं वर्ग समीकरण जे आपल्याला पाहिजे होतं. आणि आता याचा उपयोग करून आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचंय. मग सर्वात पहिली आपली पायरी काय असेल, कंस आणि कंसाचा वर्ग आणि त्या कंसामध्ये 1/2 याचा उपयोग करायचा आहे. आता याचा उपयोग करायचा नाही, इथं 2 होता, आपल्याला 1 पाहिजे. 1/2 घेतला आणि इथं कोण घ्यायचा आहे, याचा सहगुणक. ओके, याचा सहगुणक किती आहे, 9/2. 9/2 मग घेतला. मग लक्षात ठेवायचं, आता 2 ने काय 9 कट होत नाही. मागच्या वेळेस 2 ने 4 कट केला होता. मग गुणाकार नेहमी समोरासमोरील संख्यांचा होतोय, मी तुम्हाला आधीपासून सांगत आलोय. तर गुणाकार समोरील संख्यांचा करू. 1 9 9 भागिले 2 दुने 4 त्याचा वर्ग. 9 चा वर्ग 81, 4 चा वर्ग 16 बरोबर. म्हणजे 81 भागिले 16 हा या ठिकाणी या समीकरणासाठी पूर्ण वर्ग असेल. हा जो आलेला पूर्ण वर्ग आहे तो ह्या दोघांनंतर नाही, हा आता खेळाच्या बाहेर, खेळाच्या आतमध्ये, हा या दोघांनंतर y चा वर्ग अधिक 9 छेद किती y 2y, याच्यानंतर एकदा करायचा अधिक, करूया अधिक 81 भागिले 16 आणि एकदा करायचा वजा 81 भागिले 16 आणि पुढे किती आहे, अधिक 5 बरोबर 0. अधिक 5 बरोबर 0. म्हणून तुम्हाला भेटले हे तिघं आणि हे दोघं भेटले. आता काय करूया, याला कंसामध्ये घेऊन जाऊया. कंसाचा वर्ग कंसामध्ये नेणं आता तुमच्यासाठी एकदम सोपा खेळ. ओके, सगळ्यात पहिलं कोण जाईल, ओके उत्तर आलं पाहिजे कमेंट मध्ये, कोण जाईल सगळ्यात पहिलं, तर y जाईल. y नंतर चिन्ह कोणतं जाईल, अधिक 9 आणि 81. या दोघांचा विचार केला तर या दोघांमध्ये वर्ग कोण आहे, 81 कोणाचा आहे, 9चा. 9 आतमध्ये. या दोघांमध्ये वर्ग कोण आहे, 2 आणि 16 मध्ये वर्ग कोण आहे, 16 कोणाचा आहे, 4चा. म्हणजे आतमध्ये कोण जाईल, 4. त्यानंतर या दोघांमध्ये बघा, याचा बेस 1 आहे म्हणजे पाया 1 आहे. दोघांचा पाया सारखा नाही म्हणजे तिरकस गुणाकार. 81 1 81 चिन्ह वजा 16 5 80 चिन्ह अधिक भागिले 16 1 16 बरोबरच्या पलीकडे किती रे 0. हा झाला y अधिक 9/4 याचा वर्ग. इथं बेरीज होईल का वजाबाकी, तर वजाबाकी होईल कारण की चिन्ह वेगळे आहे. 81 मधून 80 केले तर किती राहतात, 1 राहतात. चिन्ह वजा कारण की 81 मोठा आहे भागिले 16 बरोबरच्या पलीकडे किती 0. म्हणून y अधिक 9/4 याचा वर्ग. आणि याला कसं लिहू शकतो आपण, वर्गाच्या रूपात. 1 कुणाचा वर्ग आहे, 1 चा. 16 कुणाचा आहे, 4 चा वर्ग बरोबरच्या पलीकडे 0. हा झाला a चा वर्ग वजा b चा वर्ग. आणि a चा वर्ग वजा b चा वर्ग काय असतो तुम्हाला माहित आहे. ओके, काय आहे, a चा वर्ग वजा b चा वर्ग असतो a वजा b गुणिले a अधिक b बरोबर 0. या दोघांच्या मध्ये गुणाकार इथं आहे जो दिसत नाही, दोन कंसांमध्ये गुणाकार दिसत नसतो.
तर बघा ए किती आहे लिहून घेऊ. ए आहे y अधिक 9/4. ए किती आहे y अधिक 9/4. एकदा वजा घेऊ एकदा अधिक घेऊन बी किती आहे आपला 1/4. बी किती आहे आपला 1/4. ओके, त्याला व्यवस्थित लिहूया. बी आपला 1/4 आहे आणि बरोबरच्या पलीकडे 0 आहे. तर इथं बघा आतमध्ये मला असं दिसतंय वाय तसाच या दोघांचा जो बेस आहे तो सारखा आहे. एक कॉमन बेस घेऊ 4 आणि 9तून 1 गेला तर 8 आणि 9 मोठा म्हटल्यानंतर अधिक. या दोघांची चिन्ह वेगळी प्लस आणि मायनस म्हणजे वजाबाकी होईल. आणि इथं देखील बघा वाय अधिक दोघांचा बेस सारखा म्हटल्यानंतर एक कॉमन घेऊ. 9 1 किती 10 बरोबर किती 0. ओके, इथपर्यंत करेक्ट आहे. आता काय करूया 4 1 4 4 2 8. ओके, आणि हा जो 10 आणि 4 आहे कोणाच्या पाड्यात आहे तर 10 आणि 4 2च्या पाड्यात आहे. मग काय करू 2 2 4 2 5 10. परत एकदा सांगतो 4 ने 8 ला 2 मध्ये भाग गेलाय 10 आणि 4 2 ने कट केले 2 2 4 2 5 10. म्हणजे उत्तर किती आलंय आपलं इथं लिहितो. एकतर y अधिक 2 बरोबर 0 असेल, एकतर y अधिक 2 बरोबर 0 असेल किंवा y अधिक 5/2 बरोबर 0 असेल. मग शेवटचं उत्तर कसं लिहायचंय. ओके, शेवटचं उत्तर कुठे लिहू. ओके, इथे लिहू का. ओके, बरं चला पुढच्या याच्यावर लिहितो. ओके, एकतर y अधिक 2 बरोबर 0 असेल किंवा किती बघ y अधिक 5/2 बरोबर 0. मग आता काय होईल म्हणून अधिक 2 पलीकडे गेला तर -2 आणि अधिक 5/2 पलीकडे गेला तर -5/2. म्हणजेच या वर्ग समीकरणाची मुळे y बरोबर एकतर -2 असेल किंवा y बरोबर -5/2 असेल. ओके, घ्या बरं याचा स्क्रीनशॉट. आधी याचा घ्या, एकच मिनिट हा. ओके, घेतलाय. त्यानंतर मग याचा पण घ्या. ओके, याचा घ्या, घेतलाय. आता जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे जो या सराव संचाचा शेवटचा आहे. ओके, आणि हा थोडासा तुम्हाला हार्ड जाऊ शकतो. ओके, जर मी सांगितलं तर नाही जाणार, तुम्ही स्वतःहून ट्राय केलं तर थोडा हार्ड जाऊ शकतो. तर बघा इकडे सगळ्यात पहिलं 5x वर्ग बरोबर 4x अधिक 7. सर्वप्रथम हे जे वर्ग समीकरण आहे ते आपल्या सामान्य रूपात नाहीये. सामान्य रूप म्हणजे काय. सामान्य रूप असते आपलं x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. म्हणजे बरोबरच्या पलीकडे 0 असतो. इथं बरोबरच्या पलीकडे काही अंक दिलेत, पहिले ते इकडे शिफ्ट करा. 5x चा वर्ग हा अधिक इकडे आला तर -4x, तो अधिक इकडे आला तर -7 बरोबर किती 0. ओके, आता मला सांगा या वर्ग समीकरणाचा उपयोग करून हे वर्ग समीकरण मला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवता येईल का. तर तुमचं उत्तर पाहिजे नाही. का बरं नाही, कारण की या ठिकाणी 5 आहे, आपल्याला त्या ठिकाणी 1 पाहिजे. किती पाहिजे 1 पाहिजे. मग जर त्या ठिकाणी 1 पाहिजे तर मला काय करावं लागेल, इथं जर 5 आहे तर या समीकरणाला 5 ने भागावं लागेल. मग भागूया 5 ने भागून. ओके, मग 5 ने जर भागलं तर बघा आता डायरेक्ट कट करतो. ओके, 5 ला 5 कट होईल तर राहील x चा वर्ग, 4 च्या भागिलेला 5 येऊन जाईल सोबत x वजा 7 च्या भागिलेला 5 येईल बरोबरच्या पलीकडे 0. हे झालं आपलं पाहिजे असलेलं समीकरण. हे जर पाहिजे असलेलं समीकरण तर आपल्या स्टेप आता सुरू करायच्या. काय कंस घ्यायचा, कंसाचा वर्ग कंसामध्ये 1/2 गुणिले. ओके, ही स्टेप कंपल्सरी. ज्या ठिकाणी x चा सहगुणक x वर्गाचा सहगुणक 1 आलाय तिथून पुढे या स्टेप फॉलो करायच्या ज्या मी तुम्हाला सांगितलं. 1/2 गुणिले. आता मला सांगा याचा सहगुणक किती आहे -4/5. -4 किती आहे 5. ओके, 2 1 2 2 2 4. म्हणजे इथं बघा 2 ने 4 कट झाला बरं का. आता 1 2 2 चिन्ह वजा भागिले 5 1 5 याचा वर्ग. मग करूया बरं याचा वर्ग खाली करतो मी. -2 चा वर्ग 4 आणि 5 चा वर्ग 25. मग हा जो आलेला वर्ग आहे पूर्ण वर्ग हा या दोन पदानंतर एकदा ऍड करायचं एकदा मायनस करायचं. मग करूया. काय आहे x चा वर्ग वजा 4/5x, x चा वर्ग वजा 4/5x. याच्यानंतर एकदा काय करू अधिक, एकदा काय करू वजा, आणि पुढे किती आहे -7/5 तर आहेच -7/5 आणि बरोबरच्या पलीकडे 0. हे तिघांचा एक ग्रुप, ह्या दोघांचा एक ग्रुप, याला कंसामध्ये घेऊन जायचंय याचा वर्ग. आता सर्वप्रथम चल कोणता आहे x, चिन्ह कोणता आहे वजा. त्यानंतर
या दोघांचा विचार केला तर वर्ग कोण आहे 4, कोणाचा आहे 2चा, भागिले कोणताही पण, हा पण 4 वर्गच आहे, त्याच्यातून पण 2च आतमध्ये जाणार. या दोघांमध्ये वर्ग कोण आहे 25, कोणाचा वर्ग आहे 5चा, 5 आतमध्ये. त्यानंतर या दोघांचा पाया जर बघितला तर सारखा आहे का नाही, वेगळा आहे. मग काय करावं लागेल, तिरकस गुणाकार करूया. 5 चोक 20 वजा 20 वजा 25 7 175, 25 7 175 होतात, भागिले 25 5 125, बरोबरच्या पलीकडे किती 0. म्हणून हा झाला x वजा 2/5 याचा वर्ग. या दोघांची बघा बेरीज होईल, कारण की चिन्ह सारखे आहेत. 175 आणि 20 195 होतात. 175 मोठा म्हटल्यानंतर मायनस, भागिले 100 किती आहे 25, बरोबरच्या पलीकडे 0. आता या दोघांचा विचार केला तर एक टेस्ट तुम्हाला सांगतो. जर कोणत्या संख्येच्या शेवटी तुम्हाला 0 किंवा 5 दिसला, कोणत्या संख्येच्या शेवटी जर तुम्हाला 0 किंवा 5 दिसला, तर लक्षात ठेवायचं ती जी संख्या आहे ती 5च्या पाड्यात असते. ती संख्या कोणाच्या पाड्यात असते, 5च्या पाड्यात 100% असते. असते म्हणजे असते. शेवटी 0 किंवा 5 जर दिसला तर तुम्हाला इथे शेवटी 5 5 दिसतोय, मग हे दोघे कोणाच्या पाड्यात असतील, 5च्या. 5 ने कट करू, 5च्या पाड्यात 19 नाही, मग 5 त्रिक 15, 19 मधून 15 गेले तर उरले 4, त्याच्यावरती 5, 5 9 45. त्यानंतर 5च्या पाड्यात 12 आहे का नाही, 5 दुने 10, 12तून 10 गेले तर उरले 2, त्या 2 वरती हा 5 गेला तर 5 5 25, म्हणजे 5च्या पाड्यात 195 39 नंबरला आहे, आणि 5च्याच पाड्यात 125 25 नंबरला आहे. मग काय करूया आता, इथं एक स्टेप जास्त करू, x वजा 2/5 चा वर्ग, त्यानंतर 39 वजा आहे बरं का मध्ये, लक्षात ठेवा, वजा 39/25 आलाय, बरोबरच्या पलीकडे किती 0. आता म्हणून a चा वर्ग वजा b चा वर्ग करायचा आहे आपल्याला. याला वर्गाच्या फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो, तर मला सांगा 39 कुणाचा वर्ग आहे का नाही, मग त्याला वर्गमुळात 39 लिहू, आणि 25 कुणाचा आहे 5चा, म्हणजे हा जो 39/25 आहे तो वर्गमुळात 39/5चा वर्ग आहे, आणि बरोबरच्या पलीकडे किती 0. जर a चा वर्ग वजा b चा वर्ग भेटलाय तर पुढच्या पानावर घेतो मी. a चा वर्ग वजा b चा वर्ग काय असतो परत एकदा सांगतो. ज्या ठिकाणी a चा वर्ग वजा b चा वर्ग मिळेल तुम्हाला, त्या ठिकाणी a वजा b आणि गुणिले a अधिक b वापरायचा आहे. हा गुणाकार नाही दाखवला तरी चालतोय. चला पाहूया. a किती आहे आपला, x वजा 2/5, a वजा b a अधिक b बरोबर 0. a किती आहे, x वजा 2/5, a किती आहे, x वजा 2/5. त्यानंतर b किती आहे, वर्गमुळात 39/5, एकदा वजा घ्या एकदा अधिक घ्या, वर्गमुळात 39/5. बरं, आता एकतर हा 0 असेल, x वजा 2/5 वजा वर्गमुळात 39/5, एकतर हा 0 असेल किंवा x वजा 2/5 अधिक वर्गमुळात 39/5, एकतर हा 0 असेल. हा जर पलीकडे गेला तर बघा इथं राहिला x, वजा पलीकडे गेला तर अधिक, वजा पलीकडे गेला तर अधिक, वर्गमुळात 39/5. त्यानंतर x तसाच, हा जर वजा पलीकडे गेला तर तो झाला अधिक, हा जर अधिक पलीकडे गेला तर तो झाला वजा. बरं, मग कसं लिहू शकतो, फायनल आन्सर x बरोबर दोघांचा बेस कॉमन, पायासारखं म्हटलं तर एक कॉमन पाया घ्या, 2 अधिक वरती वर्गमुळात 39. त्यानंतर याला कसं लिहू शकतो, x बरोबर 2 वजा वर्गमुळात 39 आणि भागिले दोघांचा पाया किती 5. ओके, समजलं इथपर्यंत. म्हणजेच या वर्ग समीकरणाची मुळे x बरोबर 2 अधिक वर्गमुळात 39/5 किंवा x बरोबर 2 वजा वर्गमुळात 39/5 असेल. ओके, घ्या बरं पटापट स्क्रीनशॉट याचा. ओके, घेतलाय. याच्यानंतर याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय. अशा प्रकारे आपण आपला सराव संच 2.3 हा देखील संपवलेला आहे. उद्या आपण सराव संच 2.4 देखील संपवणार आहोत. ओके, तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू सो मच.